सोने आणि चांदीचे दर उच्चांकावर पोहोचल्यानंतर आता घसरण सुरू झालेली आहे आणि या घसरणीमध्ये आणखी वाढ होऊ शकते। जागतिक बाजारामध्ये मंगळवारी एकाच दिवसात सोने आणि चांदीच्या दरात रेकॉर्ड ब्रेक घसरण झाली आहे। राज्यातील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज सकाळपासून ग्राहकांनी सोने खरेदी करायचा सपाटा सुद्धा सुरूच केलेला आहे। त्यामुळे जर तुम्हाला 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल, 18 कॅरेटचं सोनं, 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। कारण या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव आजपासून घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर या घसरणीमुळे आज पुणे शहरामध्ये 1200 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। सोलापूर शहरामध्ये सुद्धा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। पुणे शहर असेल, अहिल्यानगर असेल, परभणी असेल, बीड असेल, अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये ग्राहकांनी आज सकाळपासून सोनं खरेदी करण्याचा सपाटा सुद्धा सुरूच केलेला आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। सर्व ग्राहकांचे सोने खरेदी करण्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपणार आहे। परंतु ग्राहकांना, ज्या ग्राहकांकडे अगोदर पासूनचं जुनं सोनं असेल, पारंपरिक सोनं असेल, त्यांचं खानदानी सोनं असेल तर त्या ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला आहे की आम्ही या घसरणीमुळे सोनं खरेदी करायचं की आम्ही सोनं मोडायचं आहे किंवा ते सोनं तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे। बघा, ग्राहकांना, भरपूर ग्राहकांनी मागच्या 2 दिवसांपूर्वी सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे। भरपूर ग्राहकांनी मागच्या 1 वर्षांपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे। भरपूर ग्राहकांकडे जुनं सोनं आहे। तर या घसरणीमुळे त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जर भाव अजून पडले तर आपला तोटा होईल, अशा पद्धतीने त्यांच्या मनामध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे। त्यामुळे ग्राहकांना, जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, खानदानी सोनं असेल, पारंपरिक वर्षानुवर्ष तुमच्या घरामध्ये सोनं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, त्याची माहिती सुद्धा देणार आहे। जेणेकरून ग्राहकांना तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा सुद्धा होणार नाही। बघा, ग्राहकांना एकंदरीत आपण सर्वात अगोदर 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव बघून घेऊया, जेणेकरून ग्राहकांना तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज 24 कॅरेट सोन्याचा भाव किती आज रुपये आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती आज रुपयापर्यंत पोहोचलेला आहे तुम्हाला सुद्धा समजणार आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सुद्धा समजून जाईल 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्याचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहेत। आणि ग्राहकांना, जर तुम्हाला या ठिकाणी सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करून ठेवायची असेल, तुमच्या घरामध्ये काही लग्न कार्य असेल, त्यासाठी तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर ते कधीपासून सोनं खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, तुमची सुद्धा सोनं खरेदी करण्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। आता बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेट सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहे त्याची माहिती बघत आहोत। म्हणजेच ग्राहकांना सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, सोन्याचे भाव कशामुळे घसरत होत आहे त्याची माहिती सुद्धा देतच आहे, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जातील। तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की सोनं खरेदी करावं की सोनं मोडावं हे तुमच्या सुद्धा लक्षात 100% येणार आहे। बघा ग्राहकांना, 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेट सोन्याचे भाव किती आज रुपयांनी घसरलेले आहे, सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे तर त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सोनं खरेदी करण्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळणार आहे। तर बघा ग्राहकांना, या ठिकाणी आपण सुरुवात करूयात की सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत, कशामुळे वाढत आहेत। तर बघा ग्राहकांना, जर तुम्ही अंदाज बघितला तर मागच्या 2 महिन्यांमध्ये या ठिकाणी सोन्यामध्ये
30,000 रुपयांची वाढ झालेली आहे। कारण मागच्या 2 महिन्यांपूर्वी सोन्याचा भाव 1,01,000 रुपये होता, 1,02,000 रुपयापर्यंत आलेला होता, परंतु मागच्या 2 महिन्यांमध्ये सोन्यामध्ये तब्बल 30 ते 31,000 रुपयांची वाढ झालेली आहे। म्हणजेच जर मागच्या 4 ते 5 दिवसांचा भाव बघितला तर सोन्याने 1,32,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, परंतु ग्राहकांना आज सकाळी सराफांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। त्यामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी घसरलेला आहे। 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। सोन्याचे भाव कवडेमोल किमतीमध्ये आलेले आहेत। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न कार्यासाठी सोनं खरेदी करून ठेवायचं असेल तर ग्राहकांना तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। ग्राहकांना आज खऱ्या अर्थाने दिलासा मिळायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। परंतु ग्राहकांना सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। तुम्हाला सुद्धा अंदाज येऊन जाईल की सोन्याचा भाव कशामुळे घसरत असतो, सोन्याचा भाव कशामुळे वाढत असतो याचा अंदाज तुम्हाला सुद्धा येऊन जाणार आहे। तर बघा ग्राहकांना सोन्याचा भाव घसरण्याची प्रमुख 4 कारणे आहेत आणि सोन्याचा भाव वाढण्याची प्रमुख 4 कारणे आहेत। म्हणजेच या 4 कारणांमुळे सोन्याचे भाव घसरत असतात आणि या 4 कारणांमुळे सोन्याचे भाव सुद्धा वाढत असतात। तर बघा ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की सोन्याचा भाव कशामुळे घसरत आहे, कोणकोणती कारणे आहेत त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे आणि कशामुळे मागच्या काही दिवसांमध्ये सोन्याचे भाव वाढलेले होते त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमच्या मनामधील सर्व शंका दूर होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा समजून जाईल की सोन्याचा भाव कशाच्या आधारावरती असतो, म्हणजे सोन्याचा भाव कशामुळे वाढत असतो, सोन्याचा भाव कशामुळे घसरत असतो त्याची माहिती तुम्हाला या ठिकाणी समजून जाणार आहे। तुमची सुद्धा प्रतीक्षा या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ग्राहकांना चांदीमध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। कारण चांदीने सुद्धा 1,50,000 रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता। मागच्या काही दिवसांपूर्वी चांदीचा भाव 1,60,000 1,70,000 रुपयांच्या पुढे गेलेला होता, परंतु या ठिकाणी आज सराफांचे बाजार उघडतात चांदीमध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। चांदीमध्ये सुद्धा सर्वात मोठा या ठिकाणी घटण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे आणि ज्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी सुद्धा आनंदाची बातमी आलेली आहे, कारण ग्राहकांना सोन्याचे भाव घसरत आहेत, चांदीचे भाव सुद्धा घसरत आहेत। जर तुम्हाला खरोखर सोनं खरेदी करायचं असेल किंवा तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे, कारण चांदीमध्ये सर्वात मोठी विक्रमी वाढ आपण सुद्धा पाहिलेली आहे आणि सोन्यामध्ये सुद्धा सर्वात मोठी विक्रमी वाढ आम्ही पाहिलेली आहे। परंतु ग्राहकांना आजपासून सोन्याच्या भावामध्ये घसरण व्हायला सुरुवात झालेली आहे, चांदीच्या भावामध्ये सुद्धा घसरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। त्यामुळे जर तुम्हाला चांदी खरेदी करायची असेल, सोनं खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु भरपूर ग्राहकांचा प्रश्न होता की या ठिकाणी सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव घसरत आहेत, चांदीचे भाव घसरत आहेत, त्यामुळे आमच्याकडे जुने सोनं आहे, आमच्याकडे जुनी चांदी आहे, तर आम्ही या ठिकाणी घसरत आहे त्यामुळे सोनं मोडायचं आहे का, चांदी मोडायची आहे का? तर बघा ग्राहकांना जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, पारंपरिक सोनं असेल, या ठिकाणी जुने सोने असेल, जुने चांदी असेल, जुने या ठिकाणी चांदी असेल तर तुम्ही चांदी आणि सोनं मोडायचं आहे का त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। त्यामुळे ग्राहकांना फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमची सोनं खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाणार आहे, चांदी खरेदी करण्याची प्रतीक्षा या ठिकाणी संपून सुद्धा जाणार आहे। आता बघा ग्राहकांना सोन्याचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि चांदीचे भाव कशामुळे घसरत आहेत आणि पुढे जाऊन सोन्याचे भाव कशामुळे वाढतील आणि सोन्याचे भाव कशामुळे घसरतील याची माहिती संपूर्ण पद्धतीने देतच आहे। तर बघा ग्राहकांना आज 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 4 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्हाला आज किती हजार रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती देऊन टाकतो। 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, तुम्हाला आज 22 कॅरेटचा 1 तोळा सोनं किती हजार रुपयांना मिळणार आहे। 18 कॅरेट आणि 14 कॅरेट या 2 प्रकारच्या कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे, तुम्हाला किती हजार रुपयांना 1 तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना सोन्याचे भाव आणि चांदीचे भाव कशाच्या आधारावरती असतात त्याची माहिती सुद्धा देतच आहे, परंतु या ठिकाणी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून कोणकोणते निर्णय घेण्यात आलेले आहे की ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण होत आहे, चांदीच्या भावामध्ये घसरण होत आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा ग्राहकांना सोन्याचा भाव कशाच्या आधारावरती असतो, चांदीचा भाव कशाच्या आधारावरती असतो त्याची माहिती सुद्धा देतच आहे।
त्यामुळे हा व्हिडिओ फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजून जाईल की तुम्ही आज सोनं खरेदी करायचं आहे का नंतर सोनं खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, जेणेकरून तुमची कसल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही, तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा सुद्धा होणार नाही। आता बघा ग्राहकांनो, या ठिकाणी सोने चांदीच्या भावामध्ये किती हजार रुपयांची आज घसरण झालेली आहे। ज्या ज्या ग्राहकांना खरोखर सोनं खरेदी करायचं असेल त्यांच्यासाठी काय आनंदाची बातमी आलेली आहे, ज्यांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी काय आनंदाची बातमी आलेली आहे। सोनं कधीपासून खरेदी करायचं, चांदी कधीपासून खरेदी करायची, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कमी पैशांमध्ये अधिकची चांदी अधिकचं सोनं मिळून जाईल, याची माहिती या ठिकाणी सविस्तर पद्धतीने देतच आहे। त्यामुळे ग्राहकांना फक्त 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे सोनं खरेदी करण्याची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं मिळून सुद्धा जाणार आहे। परंतु ग्राहकांना सर्वात अगोदर बघून घेऊयात की या ठिकाणी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून कोणता असा निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून असा काय निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये मोठी उलथापालथ होत आहे। त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कोणता निर्णय घेण्यात आलेला आहे की ज्यामुळे सोन्याच्या बाजारामध्ये या ठिकाणी मोठी उलथापालथ पाहायला मिळालेली आहे। लाखाचा टप्पा पूर्ण केलेलं सोनं आज तोंडावरती कशामुळे आपटत आहे त्याची प्रमुख कारणे सुद्धा समोर आलेली आहेत। या प्रमुख कारणांमुळे सोन्याच्या बाजारामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे, सोन्याचे भाव घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव घसरण्याची प्रमुख 5 कारणे समोर आलेली आहेत। या 5 कारणांमुळे सोन्याच्या भावामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होत आहे, सोन्याचे भाव घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याचे भाव उतरण्याचं जे पहिलं कारण समोर आलेलं आहे तर ते पहिलं कारण म्हणजे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर भारत असेल, अमेरिका असेल, युरोप असेल, चीन असेल, अशा देशांमध्ये व्यापार युद्ध सुरू होतं। म्हणजे या ठिकाणी काय होत होतं की अमेरिकेच्या माध्यमातून भारताला काही गोष्टी कमी दिल्या जात होत्या, भारताकडून काही गोष्टी अमेरिकेला कमी दिल्या जात होत्या, त्यामुळे या ठिकाणी सोन्याचा तुटवडा होत होता आणि ग्राहकांना जास्तीत जास्त सोनं खरेदी करायचं होतं, त्यामुळे सोन्याचा भाव उच्चांकी दराला गेलेला होता, सोन्याचा भाव वाढलेला होता। परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला काय झालेलं आहे की आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून हे नरेंद्र मोदी साहेब कनेक्शन आणि या ठिकाणी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये जे संवाद असतात, जे संबंध आहेत तर ते संबंध सध्याच्या स्थितीला चांगले झालेले आहे। त्यामुळे सोन्याची आयात निर्यात जास्त प्रमाणामध्ये होत आहे, त्यामुळे सराफांकडे जास्त सोनं झालेलं आहे आणि सध्याच्या स्थितीला ग्राहकांना खरेदी करण्याचा या ठिकाणी मोह संपून गेलेला आहे। ग्राहकांनी याच्या अगोदर सोनं खरेदी करून ठेवलेलं आहे, त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर जास्त सोनं झालेलं आहे आणि ग्राहकांना जास्त गरज नाही, त्यामुळे काय झालेलं आहे की मागणी कमी झालेली आहे, परंतु पुरवठा वाढल्यामुळे सोन्याचे भाव पडत आहे। सोन्याचा भाव आज किती हजार रुपयांनी पडलेला आहे, कालचा काय भाव होता, आजचा काय भाव होता, उद्याचा काय अंदाज वर्तवण्यात आलेला आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। परंतु ग्राहकांना सोन्याचा भाव कशामुळे घसरत असतो त्याची माहिती सर्वात अगोदर ऐकून घ्यायची आहे। तर बघा ग्राहकांना, सोन्याचा भाव हा शेअर मार्केटच्या ग्राफवरती आधारित असतो। ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ वरती जात असतो त्यावेळी सोन्याचा भाव वाढत असतो, परंतु ज्यावेळी शेअर मार्केटचा ग्राफ खाली घसरत असतो त्यावेळी सोन्याचा भाव सुद्धा घसरत असतो। त्याचप्रमाणे ग्राहकांना जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे। तर ते दुसरं कारण म्हणजे हे जे सोनं आहे तर या सोन्यामध्ये जास्त पुरवठा झालेला आहे आणि मागणी कमी झालेली आहे, त्यामुळे सुद्धा सोन्याचे भाव घसरत आहेत आणि या घसरण्याच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं मोडलं, त्यामुळे सराफांकडे जास्त सोनं झालं, ग्राहकांकडे कमी सोनं झालं, त्यामुळे सुद्धा भाव घसरत आहेत। अशाच पद्धतीने व्यापार युद्धाच्या परिणामामुळे अमेरिकेचे आणि आपल्या भारत देशाचे संबंध चांगले झालेले आहेत, त्यामुळे पुरवठा वाढला, त्यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या गोष्टी होत आहे। त्यासोबतच ओडिशा राज्यामध्ये मागच्या काही दिवसांपूर्वी या ठिकाणी सोन्याच्या खाणी सापडलेल्या होत्या, त्या खाणींमध्ये सुद्धा जास्त पुरवठा होत आहे, त्यामुळे सोन्याचे भाव घसरत आहे। तर बघा ग्राहकांना, ही झाली कारणे। तर तुम्हाला आजचे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 18 आणि 14 कॅरेट सोन्याचे भाव सांगत आहे। तर बघा ग्राहकांना, 24 कॅरेट सोन्याचा भाव आज 1,26,000 रुपयांवरती आलेला आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव 1,16,000 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाखाच्या आसपास आलेला आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव 1 लाखाच्या आतमध्ये आहे। चांदीचा सुद्धा तशाच पद्धतीने भाव आलेला आहे, 1,50,000 रुपयांच्या आतमध्ये चांदी आलेली आहे। त्यामुळे ग्राहकांना खरेदी करायची असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे, थोडाफार अभ्यास करा आणि त्यानंतर सोनं खरेदी करू शकता, कारण सोन्यामध्ये मागच्या 8 दिवसांमध्ये 8,000 रुपयांची घसरण झालेली आहे। अजून पुढच्या काही दिवसांमध्ये या सोन्याचा भाव अजून कमी होऊ शकतो, म्हणजे 1,20,000 ते 1,15,000 रुपयापर्यंत येण्याची शक्यता वर्तवलेली आहे। परंतु ग्राहकांना, हा व्हिडिओ आम्ही एज्युकेशन पर्पज ओनली बनवलेला आहे, तुम्ही अभ्यास करून सोनं खरेदी करायचं आहे।